शनिवार हा कोणाचा दिवस आहे? शनिवार मुख्यतः शनिदेवांचा दिवस मानला जातो, पण त्याचबरोबर हनुमानजींची उपासना देखील शनिवारी केली जाते. थोडक्यात समजावून सांगायचं तर, शनिदेव, शनिवार शनिदेवांचा वार, शनिदोष, साडेसाती, अडचणी कमी व्हाव्यात म्हणून शनिदेवांची पूजा केली जाते. तेल अर्पण, शनी मंत्र जप याच दिवशी केला जातो. हनुमानजी, हनुमानजी शनिदेवांचे कष्ट कमी करतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच शनिवारी हनुमान चालीसा, सुंदरकांड पठण केले जाते. विशेषतः शनीचा त्रास असणारे लोक हनुमान उपासना करतात. शनिवार शनिदेवांचा दिवस आहे, पण हनुमानजींची पूजा करणे देखील तितकेच शुभ मानले जाते. अजय हनुमान पौराणिक कथेनुसार जेव्हा रावणाने सर्व ग्रहांना बंदी बनवले होते, तेव्हा हनुमानजींनीच त्यांची सुटका केली होती. त्यावेळेस शनिदेवांनी हनुमानजींना वचन दिले होते की जे तुझे भक्त असतील त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. असे मानले जाते की शनीच्या साडेसातीचा किंवा ढयेचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. उपासनेचे स्वरूप, शनिवारी हनुमानजींना सिंदूर आणि तेल अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात अशी भाविकांची धारणा आहे. शनिवारच्या उपासनेचे फायदे. मानसिक बळ, हनुमानजींच्या उपासनेने भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो. आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी संकटमोचन हनुमानाची मदत होते. शिस्त आणि कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवांचा कोप शांत होतो. शनिवार म्हणजे थोडा थांबा, थोडी भक्ती आणि थोडं स्वतःकडे पाहायचा वेळ. काही लोकांसाठी शनिवार शनिदेव, काहींसाठी हनुमानजी, पण खरं तर शनिवार आपला मित्रच आहे, जो